हे गाइस, नमस्कार. वेलकम बॅक टू तेजू टू लर्न. जय श्री कृष्णा एव्हरीवन. सो आज आपण पाहणार आहोत की ज्यावेळेस आपण MPSCची एक्झाम देत असतो किंवा UPSC एक्झाम देत असतो, सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, इव्हन तुमची ग्रामसेवक भरती असेल किंवा STIची असेल, अशा वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरत असता. आणि त्याचा जो सिलेबस असतो प्रत्येक सब्जेक्टमध्ये एक जनरल नॉलेज हा एक कॉमन सब्जेक्ट असतो. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. मग काही हिस्ट्रीवरती विचारले जातील, काही जॉग्रफीवरती विचारले जातील किंवा काही सायन्स रिगार्डिंग विचारले जातील. सो काही मॅथ्सवरती सुद्धा असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे क्वेश्चन असतात ते जनरल नॉलेजवरती येतात. सो आपल्याला किती कुठल्या गोष्टीची किती माहिती आहे हे त्याच्यावरती समजतं. किंवा करंट अफेअर्स जे चालू घडामोडीवरती सुद्धा काही क्वेश्चन्स येत असतात. सो अनेक गोष्टी आपल्याला ते प्रिपेअर करणं खूप गरजेचं असतं. सो अशा प्रकारे माझ्याकडे आता एक पोलीस भरतीचं बुक आहे आणि त्याच्यामध्ये एक इन शॉर्टमध्ये जग जे बोर्ड आहे ते कशा प्रकारे आहे आणि त्याचं बायफर्गेशन कसं प्रकारे करण्यात आलेलं आहे. जगामध्ये किती खंड आहेत हे आता आपण पाहणार आहेत. तर जग हे जगातील प्रमुख खंड प्रामुख्याने 7 खंड आहेत. त्याच्यामध्ये सर्वात जे मोठं आहे ते आशिया आहे आणि आपण भारतीय आहोत. सो आपण आशिया खंडामध्ये राहतो आणि सर्वात जे मोठं ज्या खंडाचं क्षेत्रफळ आहे ते खंड आहे आशिया. आणि त्याच्यानंतर मग लागोपाठ येतं आफ्रिका. आफ्रिकानंतर येतं उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, त्यानंतर अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. सो अशा प्रकारे हे 7 खंड आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे आशिया. आशियामध्ये सुद्धा खूप सारे वेगवेगळे देश आहेत. एकूण 17 देश आहेत. अफगाणिस्तान, इस्रायल, इंडोनेशिया, इराक, इराण, चीन, भारत असे वेगवेगळ्या प्रकारचे 17 देश हे आशिया खंडामध्ये आहेत. त्याच्यानंतर येतं आफ्रिका खंड. आफ्रिका खंडामध्ये टोटल 52 देश आहेत. टोटल किती देश आहेत? 52 देश आहेत. पण तिथे जे असणारे जे देश जे त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते कमी आहे. जी लोकसंख्या आहे ती सुद्धा कमी आहे. सो अशा प्रकारे त्याच्यामध्ये एकूण 52 देश येतात. छोटे छोटे देश आहेत तिथे. त्यानंतर येतं उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकामध्ये टोटल 15 देश आहेत. त्यानंतर येतं दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेमध्ये 12 देश आहेत. नंतर युरोप खंडामध्ये टोटल 35 देश आहेत. नंतर येतं ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये एकूण 13 देश आहेत आणि सर्वात जे छोटं खंड आहे ते आहे ऑस्ट्रेलिया. त्याच्यामध्ये टोटल 13 खंड येतात आणि त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ सुद्धा खूप कमी आहे. त्याचे जे जो पृथ्वीचा भाग आहे तो 5.2% हा ऑस्ट्रेलिया खंडाचा आहे आणि आशिया खंडाचा 29.5% हा जो क्षेत्रफळाचा भाग आहे तो आशिया खंडाने व्यापलेला आहे. सो अशा प्रकारे जे सर्वात मोठं खंड आहे ते आहे आशिया आणि सर्वात छोटं खंड आहे ते आहे ऑस्ट्रेलिया आणि सेकंड लास्टमध्ये येतो युरोप. त्यानंतर अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि आशिया. आणि वरून आपण स्टार्ट केलं तर फर्स्ट वन इज आशिया, सेकंड आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे टोटल 7 कॉन्टिनेंट्स आहेत. 7 खंड आहेत आणि त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे देश आहेत. सो आपल्या आशियामध्ये टोटल किती आहेत तर 17 देश आहेत. नंतर आफ्रिका खंडमध्ये टोटल आहेत 52. उत्तर अमेरिकेमध्ये आहेत टोटल 15. दक्षिण अमेरिकामध्ये 12. युरोप खंडमध्ये 35. ऑस्ट्रेलिया खंडमध्ये आहेत 13. त्याच्यामध्ये जे अंटार्क्टिका खंड आहे त्याच्यामध्ये 98% जो भाग आहे तो सदैव बर्फाच्छादित असतो. तिथे खूप साऱ्या प्रकारे बर्फ असतो आणि तापमान खूप कोल्ड असतं
आणि त्यामुळे तिथे राहण्याची लोकसंख्या आहे ती कायमस्वरूपी तिथे लोक राहत नाहीत. एक सीझनल वर्कर्स मीन्स सीझननुसार तिथे लोक जात असतात आणि अशा प्रकारे तिथे कायमस्वरूपी कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नाही आहे. सो हंगामी स्वरूपामध्ये लोक तिथे जातात. सो अशा प्रकारे आपण प्रत्येक वेळेस एक वेगवेगळा टॉपिक घेऊन त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. सो तुम्हाला जास्तीत जास्त तुमचं जनरल नॉलेज इन्क्रीज होण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. सो थँक्यू सो मच गायज. आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. सो थँक्यू सो मच गायज.